सुंदर असं आयोजन कैवारी बॉय TPL सीझन 3. बांबूवर कोणी हात द्यायचा नाही, जोर द्यायचा नाही. बांबूला इलेक्ट्रिक वायर्स आहेत, हॅलोजन लावले आहेत, त्याच्यावर जोर नाही द्यायचा आहे आणि रिलिंग्सवर हात नाही द्यायचा आहे, जेणेकरून खेळाडूंना चालू असलेल्या मॅचला त्रास होईल. अंपायर मॅच स्टार्ट करायची. पहिला बॉल सुंदर बॉल डिफेन्स करण्यात येत आहे, पण एक धाव काय वाचवू शकले नाही. एक धाव सोडण्यात आली आहे. सेकंड बॉल एक बॉल एक, दुसरा बॉल पण डिफेन्स करण्यात आला आहे. एक एक रन घेऊन काही होणार नाही. सुंदर असे फटके मारावे लागतील. हा ग्राउंड असा आहे, इथे मोठा स्कोर उभा करण्यात आला. सुंदर फिल्डिंग, कॅच सोडण्यात आली आहे. एक धावांनी काय नाही होणार, मोठे फटके मारावे लागतील. हा ग्राउंड सी ग्राउंड आहे, इकडे तुम्हाला 35 ते 40चा स्कोर उभाच करावा लागेल, तरच तुम्ही डिफेंड करू शकता. तिसरा बॉल घेऊ. तिसरा बॉल टॅप करण्यात आला आहे. परत एक सिंगल धाव. डॉट बॉल पंचांनी थांबवलेला आहे मॅच. आमच्यासोबत 4 बॉल साठी आपले विवेक जाधव जॉईन झालेत. विवेक, तुमचं स्वागत आहे. वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्येमध्ये पडतोय भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 बॉल 5. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. डॉट चेंडू, चांगलं एसटी रक्षण तिथे स्टंपांच्या मागे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा. 1 रन. विवेक, असे 1 रन काढून काही होणार नाही. सी ग्राउंड आहे, सी ग्राउंडला मोठे फटके मारावे लागतील, मोठा स्कोर उभा करावा लागेल, तरच काही डिफेंड करू शकतात. अगदी बरोबर आहे. मोठे टोटल असतील तर जिंकण्यासाठी पण फायदा होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाले 7 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचं नाव कळवायचं मित्रा. प्रशांत वर्मा वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. मिस फील्ड होताना 1 धावून कंप्लीट करतोय. चांगला क्षेत्ररक्षक तिथे वैभव देवधर याचा. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवताना डायव मारून क्षेत्ररक्षण करताना वैभव देवधर. पुढील चेंडू, टॅप पद्धतीचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धावसंख्या पुन्हा. 1 मिनिट थांबवा. अरे दिन्या, लेगी जरा तिकडे ग्राउंडच्या बाहेर आहेत, त्यांना जरा प्लीज ग्राउंडच्या बाहेर जा. चला, पुढील चेंडू प्रशांत याचा फेस करेल. साई बांदेकर, पहिल्या षटकातील 4था चेंडू. डॉट चेंडू, परंतु बाय 1 धाव आहे ना, 22चे 1 धाव. डॉट बॉल. वाईड प्लस 1 अशा 2 धावसंख्येने संघांच्या धावसंख्येमध्ये पडतोय भर. धावसंख्या झाले 12. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील प्रशांत याचा. वाईड होता, बरोबर. चौकार. बघा, हेच फटक्यांची गरज आहे. जर तुम्हाला स्कोर उभा करायचा आहे तर असेच रॉकेट फटके मारावे लागतील, तरच तुम्ही स्कोर उभा करू शकता.
डॉट. एक धावसंख्या कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीस धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा. आता शेवटचा षटक पहिल्या इनिंग मधील घेऊन येतील ते गोलंदाज. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. दोन षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाली 18. चांगले असे धावसंख्या उभारले 2 षटकांमधील. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचं नाव काय मित्रा? अविनाश. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं. एक धावसंख्या. धावसंख्या पोहोचली ती 19 धावा. डिक्लेअर रन. 1 धावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7. अंपायर +1 फक्त डिक्लेअर. बॉल काउंट रन. फलंदाज बाद. अंपायर फलंदाज आउट आहे. रन काउंट नॉट आउट. डिक्लेअर स्वरूपात रन. नो बॉल. या 1 धावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7. बिनबाद 7. अंपायरच्या हात समांतर. धावा अवांतर. या एका धावेच्या समाप्तीनंतर 8 धावा. बिनबाद 8. सुंदर असा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 4 बॉल. 4 बॉलाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. 9 धावा. लास्ट टू गो. 5 बॉल. लास्ट टू गो. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. बिनबाद 9. जिंकण्यासाठी अजूनही जिंकण्यासाठी अजूनही 13 बॉल 16 धावांची आवश्यकता. टीम शिव मराठा या संघासाठी 13 बॉल 16 धावांची आवश्यकता. गलती नहीं था लेकिन ना पहले बार तो उसका कायवारी बॉयज आयोजित ट्विन्स प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या पर्वातील पहिला दिवस. विनंती असेल हात काढायचे. रेलिंग्स वरून हात काढायचे.
शेवटचा चेंडू पहिल्या षटकाला शेवटचा चेंडू सुंदर असा फटका आणि 4 धावा. बॉल कार्पेटला घासत 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13. साठी दुसरं स्वयं दुसरं षटक घेऊन येताना बॉलर बारा बॉल 12ची आवश्यकता. सुंदर असा चेंडू वाईट बॉल. धावा अवंतर एका धावेच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 14. सुंदर फटका तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 बिनबाद 15. सुंदर फलंदाजी करताना शिव मराठा. सुंदर फटका तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 बिनबाद 16. 10 बॉल 9ची आवश्यकता शिव मराठा या संघासाठी. बॉल 2 रनची आवश्यकता. तेवढा सुंदर फटका टॅप केलेला बॉल तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 बिनबाद 17. सुंदर असा बॉल तेवढा सुंदर अशी बॅटिंग. शिव मराठा या संघाला समजून आलंय की जास्त घाई करण्याची गरज नाहीये. एक एक धाव आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. पांड्या त्या ट्रॉली जवळ पोरं आहेत त्यांना जरा बाजूला करायचं. सुंदर फटका तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. त्यातच एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 19. ट्रॉलीच्या इथे ट्रॉलीवर पोरं उभे आहेत त्यांना बाजूला करा. 7 बॉल 6ची आवश्यकता असताना अंपायरचे धाव समांतर धावा अवांतर. एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 बिनबाद 20. सुंदर फटका आणि कार्पेटला घासत सुंदर गोल झालाय. सहा बॉल 1ची आवश्यकता. चोवीस रन 6 बॉल 1ची आवश्यकता. मॅच संपल्याच जमाय पण 6 बॉल 3 6 बॉल 2च्या मॅचेस बघितल्या जातात पण 6 बॉल 1ची मॅच वाचवू शकतात का संघासाठी अंतिम षटक. सुंदर बॉल पण अंपायरच्या समांतर धावा. शिव मराठा खूप खूप अभिनंदन. पुढील मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा.